हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. अनुराधाताईंनी विचारलेल्या प्रश्नाची श्रीकृष्ण या नावाचा अर्थ काय, त्या उत्तराचा भाग 2. सृजन कृष्ण कौशल्य. श्रीकृष्ण म्हणजे कृष्णकृत्य अशी काही करायची, अशा काही कौशल्याने करायची की त्यामधून त्याचा परिणाम श्री म्हणजे शुद्ध, पवित्र, सृजनात्मक व्हायला पाहिजे. कृत्य सकृतदर्शनी वाईट, चुकीचे आहे असे वाटेल, परंतु त्याचा अंतिम परिणाम हा निश्चितच सदा योग्य असेल, जसा व्हायला पाहिजे तसाच असेल. घेताना औषध कडू लागेल, परंतु त्यामुळे रोग बरा होईल. कृष्णकृत्याला कौशल्याने श्रीची अशी काही जोड द्यायची की ते कृष्णकृत्य पवित्र होईल. वाईट, चुकीची कृती कौशल्याने करायची आणि त्यामधून सृजन निर्माण करायचे. दिसायला वाईट, चुकीचेच कृत्य करत असल्याचा आभास निर्माण करायचा, परंतु त्याला कौशल्याने कलाटणी देऊन अंतिम सृजन निर्माण करायचे. दुर्जनांना दुर्जन कृत्यच होत असलेल्याचा आभास निर्माण करायचा, त्यांना अचंबित करायचे, गाफील ठेवायचे, परंतु शेवटी त्यामधूनच सज्जनांसाठी सृजनच निर्माण करायचे. श्रीकृष्ण म्हणजे श्यामल वर्ण. श्यामल म्हणजे विश्वातील न भूतो न भविष्यती असे सर्वोत्तम सौंदर्य. वर्ण याचा रंग असा फक्त मर्यादित अर्थ घ्यायचा नाही. वर्ण म्हणजे वृत्ती, स्वभाव, कर्तव्यकर्मी जीवन गतीची एक ठराविक पद्धत. हे अर्थही ध्यानात घ्यायचे आहेत. श्रीकृष्णाचा वर्ण श्यामल म्हणजे या विश्वात आत्तापर्यंत कोणाला लाभला नव्हता असा सुंदर, अद्भुत होता. कोणाला श्रीकृष्ण तापविलेल्या पिवळ्या धमक्क सोन्यासारखा लखलखाट असल्यासारखा दिसत असे, तर कोणाला तो निळाईने नेत्रसुख देणारा प्रशांत दिसत असे. निरभ्र, निर्लेप, आकाश निळे असते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण निर्लेप होता. याच आकाशाची निळाई समुद्रावर पसरते आणि समुद्राचे पाणी मोठे मनोहर निळे दिसते. श्रीकृष्ण अशा समुद्रासारख्या घनगंभीर, प्रशांत, अथांग, सखोल गहराई असलेला होता. कोणाला श्रीकृष्ण संधिकालासारखा दिसत होता. दिवस रात्र असे काहीच नसताना, संधिकालात सकाळी सूर्योदय होत असताना किंवा सायंकाळी सूर्यास्त होत असताना याच्या विविध रंगांचे कोंदण किंवा आभू लाभलेल्या उजेडाचा रंग जसा असतो तसा त्याच्या कातडीचा रंग होता. कोणाला त्याचा रंग तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा अशा 7 आणि 7 रंगांना सामावून घेणारा पांढरा, तसेच या 7 रंगांचा अभाव असलेला काळा अशा 9 रंगाच्या मिश्रणासारखा महाअद्भुत आणि आकर्षक दिसत होता. अशा प्रकारच्या अद्भुत वर्णाला कृष्णवर्ण अशी उपाधी दिली गेली. विविध कारणांनी अशा अलौकिक रंगाशी जवळीक असलेल्या कृष्णाला पावित्र्याचे प्रतीक म्हणून श्री जोडून श्रीकृष्ण असे नाव ठेवले गेले. श्रीकृष्ण म्हणजे आकर्षण. कारागृहात बंदिस्त अवस्थेत मृत्यूच्या सक्त पहाऱ्यात अंधार कोठडीत कृष्णपक्षात जन्म घेणाऱ्या कृष्णाचा रंग अमावस्येसारखा, काळोखासारखा आहे. त्यामुळे कृष्णपक्षात चंद्र कृष्णाकडे आकर्षित होतो. चंद्र एक एक पाऊल टाकत टाकत एकेका कलेने कृष्णात लोप पावत पावत अमावस्येला कृष्णात पूर्णपणे समर्पित होतो, कृष्णमय होतो, शून्य होतो. त्या योगे चंद्र प्रशांत, शीतल आहे. त्याचे चांदणे फार फार औषधी आहे. सजीवाच्या त्वचेला त्याचा फार उपयोग आहे. श्रीकृष्ण मिलनामुळे अमावस्या महापवित्र आहे. त्या दिवशी चंद्राचा कृष्णाशी संयोग जुळून येतो. मग पुन्हा तो कर्मयोगाला, सृष्टीलीलेला उद्युक्त होतो. एक एक कला वाढत वाढत तो पूर्ण होतो, पौर्णिमा होते. म्हणून पौर्णिमा ही शुभ आहे. मग पुन्हा तो कृष्णाकडे आकर्षित होतो. हे असे अव्याहत सुरूच असते. अशा प्रकारे अमावस्येला, काळोखाला श्री म्हणजे पवित्र, शुभ करणारा,
अमावस्या ही दिव्यत्वाने उजळून प्रकाशित करणारा तो श्रीकृष्ण आहे. आपणही अशी अनुभूती घेऊ शकता. अमावस्येला त्या मिट्ट काळोखावर ध्यान लावावे. त्यात असल्या काळोखातही दिव्य प्रकाशाची अनुभूती घ्यावी. हा महा अलौकिक आत्मानुभव अवश्य अनुभवावा असा आहे. त्यायोगे भौतिक काळोखी उपभोगांचे गाठोडे कृष्णाला अर्पण करून ते श्री करावे, पवित्र करावे. उपभोग शून्य व्हावे, संचितामधून मुक्त व्हावे, श्रीकृष्णमय व्हावे यासारखा महा आनंद नाही. याचप्रमाणे चांदण्यात ध्यानधारणा अवश्य करावी. पौर्णिमेला चंद्रप्रकाशात आवर्जून ध्यान लावावे. ती एक महान अद्भुत अनुभूती असते. उपासनेत ती अमृतासमान औषधी चंद्रकिरणे पिऊन तृप्त व्हावे. अशाच प्रकारे जीवाने आपला कर्मयोग चंद्राप्रमाणे आचरण करायचा आहे. सृष्टीलीला अनुभवायची आहे. हळूहळू कृष्णात समर्पण व्हायचे आहे. शून्य व्हायचे आहे. पुन्हा कर्मयोगासाठी, सृष्टीलीला अनुभवण्यासाठी उद्युक्त व्हायचे आहे. सायुज्यमुक्त होऊन सृष्टीलीला अनुभवायची आहे. जीवाने कृष्ण सहवासाने, कृष्ण समर्पणाने जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. या शून्यामधूनच एक दिवस पूर्णता प्राप्त होईल, मुक्ती प्राप्त होईल. तेथे कैवल्यात, आनंदात, योगधामी योगेश्वराच्या चरणी धन्य व्हायचे आहे. त्याने पुन्हा काही कार्य करावे अशी आज्ञा केल्यास पुन्हा जन्म घ्यायचा आहे. गोपगोपी श्रीकृष्णाकडे आकर्षित होत असत. श्रीकृष्ण बासरी वाजवू लागला की गोपगोपी हातातील कामं ठेवून श्रीकृष्ण जेथे असेल तेथे धावू लागत. बाळकृष्णाकडे महाबल राक्षसापासून कंसापर्यंत 30हून जास्त राक्षस आकर्षित झाले. ते आपणहून श्रीकृष्ण जेथे होता त्या गोकुळात आले आणि श्रीकृष्णाने त्यांचा उद्धार केला. कंसाने अक्रूराला पाठवून श्रीकृष्णाला बोलावून घेतले. अर्जुन आणि दुर्योधन असे परस्पर विरुद्ध स्वभाव असलेले श्रीकृष्णाकडे युद्धात मदत मागायला आले होते. त्या दोघांनाही श्रीकृष्णाचे आकर्षण होते. रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या आकर्षणाने त्याला मनानेच वरले होते. अशा प्रकारे सर्वांना आकर्षित करणारा म्हणून त्याचे नाव श्रीकृष्ण होते. समाधी अवस्थेत जन्म घेतलेला. संधिकाळात जन्म होणे, शून्यप्रहरी जन्म होणे, मध्यरात्री जन्म होणे, आपल्या आगमनाची आणि प्रयोजनाची पूर्वकल्पना देऊन जन्म घेणे, अभूतपूर्व असा श्यामल वर्ण असणे, त्या श्यामल वर्णाला कृष्णवर्ण असे नाविन्यपूर्ण नाव दिले जाणे, जन्मताच सर्वांना हवा हवासा वाटणे, जन्मताच त्याचे सर्वांना आकर्षण असणे, जन्मताच महासशक्त बाळसेदार असणे, हसत हसत जन्म घेणे इत्यादी घटनांना अध्यात्मामध्ये फार फार महत्त्व आहे. हे परमतेजाचे सुलक्षण आहे. कंसाचे पहारेकरी याच ब्रह्मतेजाने मोहित झाले. ध्यानसमाधी मिटल्या डोळ्यांनी साध्य होते. ध्यानसमाधीसाठी पहाट ही छान सुवेळ असते. ध्यानात मिटल्या डोळ्यासमोर अंधारात तो महादिव्य परंतु परम शीतल परमप्रकाश अवस्थित होतो आणि साक्षात्कार होतो. अवतारी महात्मे ध्यान समाधी अवस्थेत जन्माला येतात. अशांचे जन्म घेणे ही एक विश्वकल्याणाकरिता लीला असते. अशा प्रकारे भगवंत श्री योगेश्वर शून्यप्रहरी ध्यान समाधी अवस्थेत मथुरेत प्रगट झाले आणि त्याच ध्यान समाधी अवस्थेत पहाटेच्या प्रहरी गोकुळात दाखल झाले. जन्मताच आपण योगेश्वर आहोत हे त्यांनी जगाला दाखवून दिले. नंदाचे उपाध्ये गर्गमुनी हे सर्व जाणत होते. त्यांनी हे सर्व जाणून बाळाची कुंडली मांडली आणि बाळाचे नाव श्रीकृष्ण ठेवावे असे सांगितले. अर्थातच सर्वांनी याला अनुमती दिली आणि नूतन बाळाचे बारसे केले गेले.
यशोदा मातेने बाळाला कानात त्याचे नाव सांगितले श्रीकृष्ण. अशा प्रकारे कृष्ण पक्षात अष्टमीला जन्म घेणाऱ्या या पूर्ण अवतारी अष्टावतारी श्रीकृष्णाचे 8 अर्थ आहेत. हरिओम.